हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग अँड नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आज सकाळपासून असं ऊन पडले. आता म्हणजे देवपूजा अशी आवरून झाली आहे आणि आज सुवीरच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचं सेलिब्रेशन आहे. मग त्यासाठी त्याला ट्रेडिशनल ड्रेस घालायचा होता म्हणून त्याला आवरून रेडी केले. आज काय सुवीरला चा मूडच नव्हता आणि आवरून काय व्यवस्थित घेत नव्हता आणि देवाला असं नमस्कार करायला लावल्यावर ह्याचं असं मस्ती अशी चालली होती. नमस्कार कर लवकर. डोकं टेक. डोकं टेक. कर नमस्कार. नमस्कार कर. डोकं खाली टेकायचं. खाली टेक ना. लागल नाही. टेक खाली. चला. शेवटी मग असं त्याने नमस्कार केला. नंतर बाबांना नमस्कार केला आणि नंतर करायचा होता त्याच्या काकीला नमस्कार. आणि आज जो तो ड्रॉइंग किंवा बाबा नसल्यावर अभ्याससुद्धा तो काकीसोबतच करतो आणि ज्या डान्स स्टेप आहेत त्या सर्व त्यानं काकीकडूनच शिकले आहेत. त्यामुळे काकीला त्याने नमस्कार केला. इथे सुवीरला स्कूलला जाण्यासाठी मी त्याला बूट घातला होता आधी, पण त्याने तो बूट काढला कारण त्याला फक्त त्यानं स्वतः जाताना आवरलेलंच आवडतं. मग त्यानं असं बूट घातला. ID कार्डसुद्धा स्वतः घालायचं असतं आणि स्कूलला जायला आज उशीर झाला होता. त्यामुळे सुवीरचे बाबा गडबड करत होते आणि गडबडीत असा दरवाजा त्यांनी बंद केला आणि त्याला डॉगीला बाय करायला भेटलं नाही. त्याच्या डॉगीला बाय करायला भेटले नाही म्हणून असा तो रडायला लागला आणि काय केलं ऐकच ना. शेवटी मग त्याला घरी फोन लावला काकीच्या मोबाईलवर. मग त्याला डॉगी दाखवला. मग डॉगीला असा मोबाईलवरून बाय केल्यावर तो खुश झाला. डॉगीला दाखव. डॉगीला सुवीरच्या डॉगीला बाय केला नाही म्हणून रडायला. मग सुवीरला स्कूलमध्ये असं सोडून आलं. त्यानंतर घरी आल्यावर नाश्ता आणि चहा पिला. त्यानंतर सुवीरच्या काकीने आमटी आणि भात करायला घेतल्या होत्या आणि मी नाश्त्याची भांडी. त्यानंतर डब्यासाठी मला द्यायची होती भेंडी. त्यासाठी भेंडी धुवून असे पाणी सुकायला ठेवले आणि तोपर्यंत किचनची मग थोडीफार कामं राहिली होती ती करून घेतली. उघडते डॉगी मी आलो. डॉगीला सोडून गेलता का? बाय केला नाही. सरप्राईजला गेला. इथं आहे सरप्राईज. काय जाऊ शिक्का नाही.